आमच्या ह्याच्यात टाका. नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर घाडीगावकर. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही नदीक मासे मारूक जाऊच्या. म्हणजे ही जुनी पद्धत आहे, एकदम जुनी पद्धत आहे. म्हणजे ताडपत्री लावून पाणी अडवून दुसऱ्या पात्रात सोडून, म्हणजे दुसरीकडे मार्ग वळून त्याका असे मासे मारतो. म्हणजे गावठी मॅन घालून, म्हणजे जट्टार, आंबेटो किंवा त्रिफळा. ते आज आम्ही जट्टार घालून मासे मारतलो. तर चला मग किती व्हिडिओ करूक गावता, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओ करतले मी आणि तुमका दाखवतलं. कारण माणूस आम्ही कमी असो, पदरात माणसं आमच्या कमी आहेत, त्यामुळे व्हिडिओ जास्त करूक गावाचो नाही. तरी पण जेवढं करूक भेटलो तेवढं तुमका दाखवतो आहे मी. चला मग. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ह्याच्यापेक्षा नवीन नवीन व्हिडिओ मला याच्यापेक्षा भारी पुढे बघूक भेटलेले आहेत. चला मग मित्रांनो, एका जटार म्हणतात. आम्ही त्या दिवशी नदीत मासे मारलो. ही कुटून पाण्यात धुवायची. काय त्यांच्या डोळ्यांना ह्याचं पाणी असतं, रस तो झोंबतो आणि मासे खाली पळतात, खाली किंवा वर पळतात. जास्तीत जास्त खालीच पळतात. हे बघा, ही अशी जटाराची पानं असतात. ही मातीत कुटायची आणि घालायची. तुम्हाला कसे मासे मारले जटारीने ते दाखवतो तुम्हाला. कारण त्यावेळी मला काय शूट करता आलं नाही जटार कुटून घालत्यावेळी, म्हणून तुम्हाला ही दाखवतो आहे मी आता. कारण माणसं आम्ही कमी होतो मासे मारायला गेलो त्यावेळी, त्यामुळे आता खास तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी मी इकडे आलो आहे. कारण माणसं कमी असल्यामुळे मला व्हिडिओ करायलाच दिला नाही त्यांनी. थोडा म्हणजे बांधत्या वेळी आणि फक्त मासे पकडून झाल्यावर व्हिडिओ करता आला. कारण काम थांबलं होतं त्यामुळे. कारण मध्ये मला त्याने व्हिडिओ करायलाच दिला नाही. कारण 4-5 जण आम्ही असल्यामुळे ते काय शक्य झालं नाही आणि काम भरपूर होतं. एवढ्यात लोकांमध्ये ते हँडल होत नव्हतं. चला मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. मित्रांनो, नदीत पाणी किती आता बघा. बघा, या पाणी सगळा परतून ते इकडे लावचा. बघा, एवढा पाणी सगळा हाता परतवून ते बाजू लावून मासे मारूचे असत. बघा, ह्यो असं आडवो बांध लावून त्याला ताडपत्री लावून मासे मारूचे असत. बघूया कितपत शक्य होता, किती पाणी कमी होता. आता मेहनत भरपूर आहे, त्यामुळे काय व्हिडिओ जास्त करू गावाचो नाही. तरी तुमका शक्य होईल तेवढं दाखवतंय. हे बघा, हे आता आम्ही ताडपत्री लावून घेतलं. हे बघा, कारण ताडपत्री लावताना माणूस कमी असल्यामुळेच, आम्ही 3-4 जण असल्यामुळे व्हिडिओ करूक गावाक नाही, म्हणून ताडपत्री लावल्यावर दाखवतं. हे बघा, नदीत पाणी किती आहे बघा. या पाणी सगळं पाणी आम्ही त्याकडे परतून लावलो आणि बघा किती पाणी सुकलं. आता बघा, ह्या पण अजून पाणी थोडं कमी होतं. याच्यात अजून व्यवस्थित ताडपत्री रवाळलो काय अजून पाणी कमी होतं. ह्या बघा, तिकडे आरड मारतात, माका बोलवतात, पण काय म्हटलं जरा तरी व्हिडिओ करतोय म्हटलं. हे बघा, पाणी बघा नदी किती. आणि कारण आणि वर पावसाचं वातावरण असा. हे बघा, ढग तयार झालेले असतात, त्यामुळे घाई गडबड भरपूर असतात. त्यामुळे काय व्हिडिओ जास्त करून गावाचो नाही, तरी पण दाखवते तुमका मी. बघूया कितपत मासे भेटतात काय ते दोघेजण. हे बघा, कंडके असं ॲक्च्युली मध्ये काय व्हिडिओ करूक गावाक नाही. हे बघा, डायरेक्ट तुमका मी मासे मारून झाल्यानंतरच दाखवूक गावले किती मासे गावले ते. हे बघा, हे बघा, सगळे जास्तीत जास्त मासे ते खाली एंडीत गेलेले. इथं आम्ही एंड म्हणतो जाळ्याक. खालीच गेले मासे, सगळे मोठमोठे मासे आहेत. हैसर धूक सुरुवात केल्यावर ना मासे वरसून वाश येल्यावर मग ते खालीच पळाले. पण ते बघा ना कसले कंटकी आहेत ते. मोठो ईद बरा कसले कंटकी आहेत. सगळे जुने मळी आहेत सगळे. हे बघा किती लांब मळी आहेत बघा. काय ह्याच्याकडे पुलाच्या खाली बांधा, ह्याच्या खाली पडता काय पाणी नाही कोळद्याच्या खाली ना, साकवाच्या खाली. ह्याच्या वर पूल आहे हा ना, सातवा ना, खाली मासे जागा घट्टे कशा सुकवतात. चला दोन येतले वाटणे घरी.
दिवस पोसूक नाही येंड होती ना आपली. मासे काढून झाले. आमका काय जास्त मासे भेटक नाही कारण ह्याच्या आधी कोणतरी मारलेले आणि त्याच्यानंतर आम्ही मारू 10 दिवसांनी दिसागत नाही, त्यामुळे काय मासे जास्त भेटक नाही. एवढेच मासे भेटले पण ते मोठे मासे आहेत सगळे, त्यामुळे काय नुकसान काय आमचं जास्त होऊ नाही. पण मेहनतीच्या मनानं मासे गावाक नाहीत आमका जास्त. काढे गावाक नाही आज काय कमाल वाटतं. 1-2 काढ आहेत ते बघा, छोटे छोटे आहेत पण ते दरवर्षी मोठमोठे मासे, पण ते यावर्षी पहिले कोणतरी मारल्यामुळे आमका जास्त मासे भेटाक नाही आणि काढाई पण नाही जास्त भेटाक. या बघा पाणी किती कमी केलं बघा. एका मेहनत भरपूर पडता, मेहनतीच्या मनानं आमका मासे पण गावाक नाही. आता ह्यो सगळं पूर्ण ताडपत्री सगळं काढूचे होते ह्यो नदीच्यो, आणि तो परत डोकीवरनं घेऊन जाऊचे होत कमीत कमी 2-2.5 किलोमीटर. हे बघा हे सगळे ताडपत्री डोकीवरनं घेऊन येलो आम्ही आता बघा. आणि तुमका मेन म्हणजे ती जटार धुवून घालत्या वेळी काय व्हिडिओ दाखवू गावाक नाही जटार कशी कुटतात ती, कारण कुटूक माकाच बसवल्याने त्यामुळे जटार कुटताना काय दाखवूक भेटाक नाही. आणि हे करताना कारण ती पाण्यात गदळूची लागतं अशी जटार ती कुटून. तुमका मागे पाठीमागे दाखवलंच आहे म्हणजे खेका जटार म्हणतात काय कसलो पालो असता तो. आधुनिक पद्धतीने म्हणजे जुनी लोक ते जटार वापरून मासे मारायचे, त्याच पद्धतीने आम्ही मारलो. हे बघा आता ताडपत्री घेऊन चाललो आम्ही. हे बघा असे कपाळावर ताडपत्री आहेत सगळ्यांच्या. हे बघा आणि चढ भरपूर असल्यामुळे हैराण होग झाला. आता हे बघा मासे वाटप चालू आहे. चढाव लय खराब झालो. आम्ही 5च जण होतो पुढे बरोबर असतो रे. हे बघा सगळे मोठमोठे मासे आहेत. बस झाले आमका एवढे, काय जास्त माशांची काय गरज, जास्त मासे असले काय खाऊ कंटाळा येतात, त्यामुळे एवढे भरपूर झाले बघा. हे मासे आमच्याकडे वाटण्याची पद्धत बघा, म्हणजे कसेही आम्ही वाटत नाही सगळ्यांका सारखे, म्हणजे मोठे मासे सारखे लहान मासे सारखे. तुमका अशी वाटण्याची पद्धत सहसा जास्तीत जास्त भेटायची नाही. यावर्षी नदीत फिराक जाऊ गावाकच नाही, फिरायच्या टायमाकच पावसानं घोटाळं केलं सगळं. काढे टाकून कोण तर तुझ्या टाकते काहीच नाही ना मातो. हे आता ठेवते 2 वर्ष ते बाबूक देऊन बाबूच्या ह्याच्यावर ठेवून देतात. मित्रांनो हे काढायचे सुते पाठी कशाक दिलं, कारण ते वाटणारे ते मळवे मासे वगैरे खात नाही, ते काढाई विडाई असं असलं तरच खातात, म्हणून ते आम्ही वाट्याक नको लावू म्हणून सांगलं. तुमका ठेवा ते खाण्याचा काही नाही बघा. अशी पण म्हणजे माणसं असतात. आणि किती होईल आणि पदरात किती होईल. अरे माझी पिशवी राहिली सगळं आणलेलं ह्याच्यात टाकलेलं असतं. ती माझी चांगल्या स्वभावाची. दाखव ही नाही एकच रे ते एकच कलर आणि एकच बाबूची ती माझी घड्या एंडीत असतात कसली होती माका चांगलं ह्याचे हा म्हणून दोनच पिशवी होते रे. सार पण बरा होता ना माळीयाचा. भाजून खा साप भाजून नाही बरं. हे नाही बारके 4 आहेत ना त्याचा सार करायचा.
काय मासा म्हणतात हम्म. कमी असले काय लागतात बरं. कडी कडी गोळेगारी कडी म्हणतले. हम्म. आयता भारी काढला. बरा काय नाही. माका ठेव.